हॅलो, नमस्कार सर. नमस्कार वारेकर साहेब. हाऊ आर यू सर? I'm कसं fine, thank वाटतंय you. आमच्या इकडचं वातावरण? It's a तुम्ही great, it's a great, more than what I expected. ओके. सर, तुम्ही काल इथे आलात या रिसॉर्टमध्ये. आता आमचं हे जे असं नॅचरल एन्व्हायरमेंटमध्ये आम्ही जे ठेवण्याचा प्रयत्न केला आहे, टेंट आणि विलाज याच्या अनुषंगाने. तुम्हाला या एन्व्हायरमेंटबद्दल काय सांगावं असं वाटतं आमच्या पुढे येणाऱ्या गेस्ट लोकांसाठी? कसं तुमचं फिलिंग आहे? तुमचे अनुभव काय आहेत? मी काल इथं 2:30 वाजता आलो आणि एकाच दिवसासाठी मी इथं राहिलो. हं. पण एका दिवसामध्ये मला एवढा आनंद मिळाला या रिसॉर्टमध्ये की मी एवढा विचार सुद्धा केला नव्हता हं. की एवढा मला आनंद झाला. याच्यामध्ये एवढं भव्य रिसॉर्ट आहे, फॅसिलिटीज चांगल्या आहेत, नोकर इथले चांगले आहेत आणि स्वतः बापट साहेब जातीने लक्ष देतात. त्यामुळे एका दिवसात जर मी इतका आनंद घेऊ शकतो तर 4-5 दिवस राहिलं तर ही आनंदाची पुंजी मी घरी घेऊन आरामात जाऊ शकतो आणि माझ्या फ्रेंड्सला, माझ्या फॅमिलीला मी आणू शकतो. थँक्यू. आमच्या इकडच्या आता म्हणजे मॉर्निंग ब्रेकफास्ट, डिनर, लंच जे काय आहे आम्ही प्रोव्हाइड करतो, त्याबद्दल तुमचं काय म्हणणं आहे? व्हेज, नॉन व्हेज खाल्लं? कोकणातलं जेवण असं ऐकूनच होतं, परंतु आज प्रत्यक्षात अनुभव आला. छानपैकी पॉपलेट आणि व्हेजिटेरियन जेवण अतिशय सुंदर आणि चवीने मी काल रात्री खाल्लं. आणि मी एवढंच म्हणेल की ज्यांना ज्यांना इथं यायचं असेल त्यांनी 2-3 दिवस कमीत कमी मुक्कामाला यावं आणि पूर्ण या गोष्टीचा भरघोस लाभ उठवावा. आता अदर दॅन इथे स्टे, आमच्याकडे काही रिक्रिएशनल फॅसिलिटीज पण आम्ही दिलेल्या आहेत. लाईक टेबल टेनिस आहे, कॅरम आहेत, पूल आहे, स्विमिंग पूल तुम्ही बघितलंच आहे आत्ता. आणि समोरचा हा जो मोकळा परिसर आहे, हा सगळा परिसर वॉकअवे एरिया म्हणून आम्ही इथे आमचे गेस्ट फिरू शकतात. तर तुम्ही सुद्धा मला वाटते सकाळी राऊंड मारलेलाच आहे इकडे. तर कारण तुम्ही मॉर्निंग वॉक करणार, एन्थुझियास्टिक असल्यामुळे तुम्हाला कसं फिलिंग आलं याच्या बाबतीत? ठाण्या मुंबईला आपण फक्त म्हणतो की मी आज 1 तास बाहेर जाईल आणि फिरेन, पण या फील्डमध्ये आणि या रिसॉर्टमध्ये नुसते वस्तू, स्विमिंग पूल, ह्या गोष्टी, आंब्याची झाडे, चिकूची झाडं एवढं जरी बघितलं तरी 1 तास कसा निघून जातो हे कळत नाही आम्हाला. ओके, ओके सर. म्हणजे तुम्हाला आता ज्या रिसॉर्ट्सच्या ज्या ॲम्युनिटीज आहेत आणि या इकडची जी माणसं आहेत, त्याबद्दल तुमचा अनुभव तुम्ही सांगितलात. पुढे आम्हाला तुमची परत तुम्ही यावं ही आमची इच्छा आहे. यू आर ऑलवेज वेलकम टू द रिसॉर्ट. आणि तुम्ही तुमच्या मित्रपरिवार, फॅमिली मेंबर्स सगळ्यांना सांगावं अशी आमची इच्छा आहे. तुमचा अमूल्य वेळ दिल्याबद्दल धन्यवाद सर. निश्चितच त्याच्याबद्दल काही 2 ओपिनियनच नाहीत या बाबतीत. फॅमिली आणि मित्र या 3-4 दिवसात इथं यायचं, इथं ही एक गोल्डन अपॉर्च्युनिटी समजेल मी. आणि मी नक्कीच माझ्या परीने प्रयत्न करेल की माझ्या फ्रेंड्स आणि फॅमिलीला सांगायचं. धन्यवाद सर. थँक्यू फॉर युअर टाइम. हॅव अ नाईस डे. बापट साहेबांनी मला ही अपॉर्च्युनिटी दिली आणि मी पुरेपूर त्या गोष्टीचा मी फायदा घेतला. थँक्यू व्हेरी मच. थँक्यू सर. ओके.